रासेगाव देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष साळवे बिनविरोध. विकासाला गती देण्याचा निर्धार. दिंडोरी तालुक्यातील रासेगाव देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष शंकर साळवे यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष साळवे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले असून गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामस्थांचा त्यांच्यावर विशेष विश्वास निर्माण झाला असून याच विश्वासातून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे बोलले जात आहे. साळवे हे मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेत गावाच्या विकासासाठी ते नेहमी सक्रिय असतात. विविध शासकीय योजनांचा लाभ गावापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विकास कामांना गती देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. निवडीनंतर बोलताना संतोष साळवे यांनी ही निवड केवळ माझी नसून संपूर्ण गावकऱ्यांचा विश्वास असल्याचे नमूद केले. ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज पुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना गती देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच शिक्षण, आरोग्य आणि युवकांसाठी विविध उपक्रम राबवण्यावरही भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गावाचा विकास हा सर्वांच्या सहकार्याने शक्य आहे असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना एकत्र येऊन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी संतोष साळवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पूर्ण सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा आशावादही ग्रामस्थांनी व्यक्त केला. हे माझं एकट्याचं श्रेय नसून याच्यामध्ये माझ्या गावातला लहान, ज्येष्ठ, महिला ह्या सगळ्यांची एक अदृश्य शक्ती आहे. हा जो गुलाल जो पडलाय हा पूर्ण गावाच्या प्रत्येक माणसांवर पडलेला आहे. याच्यासाठी कोणी काय केलं काय नाही मी तर काय असं काही म्हणजे सांगूच नाही शकत आहे. उपसरपंच म्हणून विकास कामांना गावात प्राधान्यक्रम काय असणार आहे, काय सांगा? गेल्या 3.5 वर्षापासून तर काही कुठं काही झालेलंच नाहीये, पण त्या 3.5 वर्षाची कसर ह्या कमी वेळेमध्ये जास्त काम करून कसं काढता येईल. आणि प्रश्न झाला, रस्त्याचा प्रश्न झाला, लाईटिंगचा प्रश्न झाला, हे असे काही जे मूलभूत प्रश्न आहे जे 3-3.5 वर्षामध्ये जे काही झालं नाहीये, कमी वेळेमध्ये जास्त काम करून आणि आता बोलण्यापेक्षा करूनच दाखवू अशी माझी एक अपेक्षा राहील. युवकांचा मुख्य प्रश्न आहे गावातील. युवकांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे? नवयुवकांसाठी त्यांचा जो प्रश्न आहे याच्यावर समजा स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा अभ्यासिका म्हणा, ह्या अशा काही गोष्टी जेवढं होईल शासनाचे जेवढे ज्या काही गोष्टी राहतील ते लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न करू पूर्ण ताकदीनिशी. मगाशी सांगितल्या म्हणजे 23-2 आमची पूर्ण राशेगावचे जेवढे इथे जे दिसत आहे आता सध्या माझ्या आजूबाजूला जेवढे आमचे जे आहे पूर्ण राशेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे मेंबर 23-2 पासून त्यांनी जे सहकार्य केलं, खरंच त्यांनी इतकं मनापासून सहकार्य केलेलं आहे का ते म्हणजे मी आता शब्दामध्ये सांगू नाही शकत. जे गाव करल ते राहू नाही करू शकत. आणि ही गावाची जीत आहे. काय असतं गाव, ही एकी. आम्ही पहिल्यापासून सगळे एकच होतो. फक्त थोड्या काहीतरी कालावधीसाठी थोडीशी फक्त ही कुठेतरी चुकामुक झाली, पण हा शेवटी गावाने सिद्ध करून दाखवलं. शेवटी गाव गावच असतं. गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि मला त्या दिवसापासून तर आतापर्यंत ह्या ज्या माझ्या प्रत्येक बंधू आणि भगिनींनी सदस्यांनी जेही केलं मी ह्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना मी धन्यवाद देतो माझ्या सगळे सदस्यांचे. नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे आमचे श्री नंदू शंकर साळवे हे रासेगावचे उपसरपंच झालेले आहेत. त्याबद्दल एक स्थानिक म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच ग्रामस्थांचे जे काही प्रश्न असतील ते योग्य पद्धतीने मार्गी लावतील. तसेच विकास कामांना वेग यावा याकरिता आपले नंदूभाऊ साळवे नेहमीच अग्रेसर असतात. त्याचप्रमाणे इथून मागे सुद्धा सदस्य असताना देखील गावकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे त्यांना योग्य तो निर्णय दिलेला आहे.
त्याचप्रमाणे इथून पुढेही देखील होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे 26/2/2026 रोजी श्री माननीय तहसीलदार मुकेशजी कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास ठराव प्राप्त झाला 26/2 आणि त्यानंतर 25/3/2026 रोजी बहुमताने उपसरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे. एक स्थानिक म्हणून गावकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे, माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक शुभेच्छा. राशेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझे नाव राजेंद्र बाळू साळवे. मी स्थानिक राशेगावचा रहिवासी. गावातील जे कामकाज आहे गावातील ते नंदूभाऊ साळवे कोणत्याही गोष्टीत धावून जाणारे, हे सर्वांना जवळून ओळखणारे नंदूभाऊ साळवे यांचं सर्वांना त्यांचं ज्ञान माहिती असल्यामुळे कोणत्याही कामात गरिबी असो कोणी धडपड असो धावून जाणारे आमचे नंदूभाऊ साळवे बऱ्याच दिवसापासून आमच्या ग्रामपंचायतीत सदस्य असून शेवटी आता सर्व ग्रामस्थ बॉडीने नंदूभाऊ साळवेंचे निर्मळ काम बघून त्यांना उपसरपंचपदी निवड करून दिल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन. तसेच माझ्या दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. जय हिंद, जय भारत. ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव देरवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. अंबादास भिका जाधव, देरवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. नंदूभाऊ साळवे यांना उपसरपंचपदी निवडून दिल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. 25 तारखेला नंदूभाऊ साळवे यांची उपसरपंच म्हणून नेमणूक झाली. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि इथून पुढे पण आम्ही पूर्णपणे आमची टीम त्यांच्या सोबत असेल. आणि 2 वर्षापासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज करत होते. आम्ही सर्वांनी त्यांना बिनविरोध म्हणून निवड करून दिलेली आहे. साहेब आपसुंदे, ग्रामपंचायत सदस्य. नंदभाऊ हे आमच्या गावचे 2 वर्षापासून सदस्य असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करत आहोत. आणि आम्ही आमच्या विचारानुसार त्यांच्या कार्यात आम्हाला आवडलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना उपसरपंचपद देण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांना उपसरपंच पण बिनविरोध म्हणून निवडून आणलं. तर त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहे. आमच्या गावचा विकास काही असेल तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. संतोष भाऊ यांचे 2 वर्षापूर्वी सदस्यपद होते, तर ते आता 25/2/2026 रोजी बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. माझे नाव सुनंदा योगेश शिंगाडे. नंदूभाऊ साळवे यांना उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.